आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये असे आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे। गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये चढ उतार होत असल्याने काही ठिकाणी इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्या जात आहेत। मात्र राज्यात कोणत्याही प्रकारची टंचाई नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले। माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की भीतीच्या वातावरणामुळे अनेक नागरिक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत आहेत। यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक इंधन विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत। त्यामुळे अनावश्यक साठवणूक करण्याची गरज नाही असेही त्यांनी नमूद केले। नागरिकांनी अफवांपासून दूर राहून आवश्यकतेनुसारच पेट्रोल डिझेल खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सध्या जागतिक पातळीवरच डिझेल पेट्रोलची जे आहे चणचण भासते आहे। इराण आणि अमेरिकेची जी लढाई सुरू आहे, इस्रायल वगैरे, त्याचा परिणाम सर्व जगातील सर्व देशांवर होतो आहे। परंतु आदरणीय मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातून आपण डिझेल पेट्रोल जे आहे आयात करतो आहोत। असं तक्रारी होत आहेत की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये डिझेल नाही, पेट्रोल नाही वगैरे वगैरे। त्याचा एकूण जो रिपोर्ट जो माझ्या हातात आलेला आहे सरकारचा, त्याच्यामध्ये सांगितलं की मेच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये डिझेलची विक्री आपण 20% जास्त केली नेहमीपेक्षा, आणि पेट्रोलची जी आहे जवळजवळ 20.5% जास्त केलेली आहे। आणि एका दिवशी 19 मेला डिझेलचा जो आहे विक्री जी आहे हे 42% वाढली एकाच दिवशी। ही सरासरी जी आपण जेवढं देतो डिझेल पेट्रोल त्याच्यासमोर। काही जिल्ह्याचं जर मी सांगितलं तर हरकत नाही आपल्याला। अकोला पेट्रोल सरासरी आपण 215 किलो लिटर देत होतो, ते आपण 276 किलो लिटर देतो। डिझेल 369 किलो लिटर देत होतो, ते आता 779 किलो लिटर। संभाजीनगर पेट्रोल 668 किलो लिटरवरून 860 किलोमीटर आपण दिलं। डिझेल 1178 वरून 1757 किलो लिटर दिलं। बीड 294 किलो लिटरवरून पेट्रोल 374 वर आणि डिझेल 724 वरून 1183 किलो लिटर। बुलढाणा 295 किलो लिटरवरून 349 किलो लिटर। डिझेल 734 वरून 1034 किलो लिटर। हिंगोली 117 किलो लिटरवरून पेट्रोल 135 किलो लिटर। डिझेल 310 वरून 454 किलो लिटर। जळगाव 454 वरून 634 किलो लिटर पेट्रोल, 799 वरून 1372 किलो लिटर डिझेल देतो। जालना 257 किलो लिटर पेट्रोलवरून 291 दिलं, 574 किलो लिटर डिझेलवरून 824 दिलं। लातूर 272 किलो लिटरवरून 286 किलो लिटर दिलं। डिझेल 569 किलो लिटरवरून 855 किलो लिटर दिलं।
धाराशिव पेट्रोल 168 किलोलिटरवरून 201 किलोलिटर दिलेलं आहे. 478 किलोलिटर डिझेलवरून 716 किलोलिटर आपण दिलं. परभणी 166 किलोलिटर पेट्रोलच्या ऐवजी 189 दिले. डिझेल 333च्या समोर 418 किलोलिटर दिलं. वाशिम 131 किलोलिटर पेट्रोलच्या समोर 186 किलोलिटर दिलं. डिझेल 300 किलोलिटरच्या समोर 625 किलोलिटर दिलं. नाशिक 988 किलोलिटरच्या समोर पेट्रोल 1139 किलोलिटर पेट्रोल दिलं. डिझेल 1914 किलोलिटरच्या समोर 2847 किलोलिटर आपण आतापर्यंत म्हणजे देत आलेलो आहोत. मला हे समजत नाही की 20% 21% डिझेल पेट्रोल आपण राज्यामध्ये देतो आहोत, परंतु भीतीने लोक जे आहेत पेट्रोल डिझेलचा साठा करत आहेत, कॅन्स भरून घेऊन जात आहेत आणि मग ते स्वाभाविक आहे, इतरांना ते पेट्रोल डिझेल कमी मिळणार. त्यामुळे माझी विनंती आहे की डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. कुणी कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. साठा असा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार. अर्थात हे जर थांबलं नाही तर आणखीन वेगळे काय आपल्याला उपाय करता येईल हे पाहावं लागेल. धन्यवाद.